जालना बस स्थानक परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर, बस चालकाला कुत्र्यांनी घेतला चावा, जखमी चालकावर जिल्हा घाटी रुग्णालयात उपचार सुरू। जालन्यातील बस स्थानकात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलाय। आज दिनांक 1 रोजी रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा पुण्याहून आलेल्या एका बसच्या चालकाला मोकाट कुत्र्यानं चावा घेतलाय। या चालकाच्या पायाला कुत्र्यानं चावा घेतल्यानं चालक रक्तबंबाळ झालाय। गणेश सिंग राजपूत असं जखमी झालेल्या बस चालकाचं नाव आहे। या चालकाला उपचारासाठी जिल्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। घटना कुठे घडली तुमच्यासोबत? हे डेपो मध्ये, जालना बस स्थानकामध्ये, आगारामध्ये। काय करत होते? मी रेस्ट करत असताना अचानक मला समजा लगवेला गेले असताना मी तिकडे गेलो असताना अचानक कुत्रा धावून आला आणि त्याने चावा घेतलेला आहे। काय ड्युटी काय तुमची बस? ड्युटी म्हणजे मी चालक आहे, हा, जालना आगारात। हो। किती वाजता सुटला? मी आता पुण्याहून आलो होतो संध्याकाळी 5:30-6 वाजता। मी आता रेस्ट करत होतो। सकाळी मला धुळे ड्युटी होती 6 वाजता, तर मी त्यासाठी रेस्टरूम मध्ये रेस्ट करत असताना अचानक मला आता मी थोडं बाहेर निघालो होतो लगेचसाठी, तर त्याच्यामुळे असं हा आगारामध्ये, हा डेपो मध्ये। काय नाव तुमचं? गणेश सिंग सिंग राजपूत। घटना किती वाजता? आता अर्धा 1 तास झाला असेल समजा आता। हा।